सगळ्या म्हणजे देशभर आपण जर बघतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ग्रहण लागलेलं आहे. तुम्ही एखादं नाटक असलं, जराशी कुणाला खुपलं तर ते बंद पाडलं जाते, ते होऊन दिलं जात नाही. तुम्ही एखादं पुस्तकामध्ये काही आक्षेपार्ह असलं तर न वाचणारे लोक देखील मोर्चा काढतात. एखादा सिनेमा असेल, एखादी कविता असेल तर त्यावरून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोलिंगला, आता विशेषतः सोशल मीडियामधून ना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आधीचा जो प्रश्न होता ना, तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो की ज्या देशामध्ये लेखक, विचारवंत, कलावंत इम्पॅक्ट करीत असतात त्याच्या ध्येय धोरणावर, विचार सरणीवर, त्या देशाला भवितव्य असते. आणि ज्या देशामधून लेखक, कलावंत, विचारवंत ह्यांचा रोल मर्यादित होतो त्या देशाला भवितव्य नसते. तर आता आपल्या इकडे आपण तो अनुभव घेत आहोत की आपण त्यांना त्या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर काढलेलं आहे. आणि जे सगळं जग आता जे आकाराला आलेलं आहे ना, ते मनोरंजन ह्या मूल्यावर आधारित आहे. त्या ठिकाणी आम्हाला केवळ मनोरंजन पाहिजे, 2 घटकेची करमणूक पाहिजे. म्हणजे मूलभूत विचारापासून आपण दूर गेल्यामुळे हे सगळं झालेलं आहे.